नमस्कार. आज आपण भारतीय राजकारणात अक्षरशः भूकंप घडवून आणणाऱ्या एका मोठ्या पक्षांतराची आतली गोष्ट जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी कहाणी आहे ना, ती फक्त एका आकड्याभोवती फिरते. आणि तो आकडा आहे 7. बरोबर 7 राज्यसभा खासदार, सगळे एकाच पक्षाचे, आणि सगळ्यांनी मिळून एकाच दिवशी पक्ष बदलला. तर मग 24 एप्रिलला नेमकं असं काय घडलं की राजकीय वर्तुळात इतकी मोठी खळबळ उडाली? हे सगळं कसं झालं, ह्यामागे नक्की कोणती रणनीती होती? चला, ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूया. तर झालं असं की 24 एप्रिलला आम आदमी पार्टी म्हणजे आपचे तब्बल 7 खासदार एकाच वेळी पक्ष सोडून थेट भाजपमध्ये दाखल झाले. याला राजकीय भूकंप नाही तर काय म्हणायचं? आणि ही जी नावं होती ना, ती तर आणखीनच धक्कादायक होती. म्हणजे यात फक्त काही नाराज नेते होते असं नाही, तर पक्षातले काही अत्यंत विश्वासू, अगदी जवळचे चेहरेसुद्धा होते. हे घडल्या घडल्या आपने थेट भाजपवर आरोप केला की त्यांनी ऑपरेशन लोटस राबवून आमचे खासदार फोडले. आणि ह्याच ऑपरेशन लोटसच्या आरोपाभोवती आपली ही सगळी गोष्ट फिरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया या साखळीतल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या डॉमिनोपासून. राघव चड्ढा, त्यांचं पक्षांतर होईल हे जवळपास सगळ्यांना अपेक्षितच होतं. त्यांना नुकतंच राज्यसभेतल्या आपच्या उपनेतेपदावरून हटवलं होतं आणि तेव्हापासूनच ते पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार याच कारणामुळे ते या तथाकथित ऑपरेशनसाठी पहिला आणि सोपा टार्गेट ठरले. बरं, चड्ढा यांचं जाणं तर अपेक्षित होता, पण जो खरा धक्का आपल्याला बसला तो होता संदीप पाठक यांच्या पक्षांतराचा. याला खरं तर एक मोठा विश्वासघातच मानला गेला. संदीप पाठक म्हणजे आपचे चाणक्य, पक्षाचे मुख्य रणनीतिकार. त्यांचं पक्षातलं महत्त्व किती होतं याचा अंदाज यावरून येतो की जेव्हा अरविंद केजरीवाल तुरुंगात होते तेव्हा त्यांना भेटण्याची परवानगी फक्त 3 लोकांना होती, आणि त्यापैकी एक होते संदीप पाठक. पण सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव झाला आणि त्यानंतर पाठक यांचं पक्षातलं महत्त्व कमी होऊ लागलं. हळूहळू ते पक्षाच्या मुख्य नेतृत्वापासून बाजूला फेकले गेले आणि एकटे पडले. आता बघा, 2 मोठे नेते तर बाहेर पडायच्या तयारीत होते, पण मग उरलेल्या 5 खासदारांचं काय? त्यांना ह्या ऑपरेशनमध्ये कसं सामील करून घेतलं गेलं? इथेच खरा डॉमिनो इफेक्ट सुरू झाला. या 5 जणांपैकी 3 खासदार हे मोठे व्यावसायिक होते, आणि सूत्रांच्या मते एका विशिष्ट घटनेनंतर या तिघांनीही पक्ष सोडण्याचा निर्णय पक्का केला. झालं असं की 15 एप्रिलला खासदार अशोक मित्तल यांच्या घरी ईडीचा छापा पडला. सूत्रांच्या मते हा छापा म्हणजे इतर व्यावसायिक खासदारांसाठी एक स्पष्ट इशारा होता. आणि या दबावानंतरच पुढच्या 10 दिवसात मित्तल यांच्यासोबत उरलेले 2 व्यावसायिक खासदारही भाजपमध्ये सामील झाले. हा होता तो डॉमिनो इफेक्ट. आता उरले 2 खासदार, स्वाती मालेवाल आणि हरभजन सिंग. हे दोघेही आपापल्या वेगळ्या कारणांमुळे पक्षाच्या रोजच्या कामकाजातून आधीच बाहेर पडल्यासारखे होते. स्वाती मालेवाल तर केजरीवाल यांच्या पीए सोबतच्या वादानंतर पक्षापासून दूर गेल्या होत्या, तर हरभजन सिंग राजकारणात फारसे सक्रिय नव्हतेच. तर आतापर्यंत आपण बघितलं की आपचे खासदार कसे एक एक करून बाजूला झाले. पण आता प्रश्न हा आहे की भाजपच्या बाजूने हे सगळं ऑपरेशन नक्की कोण चालवत होतं? पडद्यामागे सूत्रधार कोण होते? सूत्रांच्या माहितीनुसार या 2 प्रमुख नावं समोर येतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, जे राघव चड्ढा यांच्या संपर्कात होते, आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चोघ, जे पंजाबमधल्या खासदारांशी बोलत होते. आणि या संपूर्ण ऑपरेशनवर बंगालमधून थेट गृहमंत्री अमित शहा लक्ष ठेवून होते असंही सांगितलं जातं. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं आपच्या मोठ्या नेत्यांच्या नकळत घडत होतं. सूत्रांच्या मते ज्या दिवशी हे 7 खासदार पक्ष सोडणार होते त्या दिवशी अरविंद केजरीवाल आपल्या नव्या घरात शिफ्ट होत होते. त्यांना या वादळाची जराही कल्पना नव्हती. आता ह्या टाईमलाईनकडे बघा, म्हणजे ह्या सगळ्या घडामोडींचा वेग लक्षात येईल. फक्त 22 दिवसांचा खेळ. 2 एप्रिलला राघव चड्डांना पदावरून हटवलं जातं. 15 तारखेला मित्तल यांच्यावर ईडीचा छापा पडतो. लगेचच 16-17 एप्रिलला चड्डांची सुरक्षा काढून त्यांना केंद्राची सुरक्षा दिली जाते. आणि अखेर 24 एप्रिलला आधी ॲप पत्रकार परिषद घेऊन आरोप करते आणि अवघ्या 3.5 तासात हे 7ही खासदार भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणा करतात. सगळं कसं ठरवून केल्यासारखं. तर मग ही संपूर्ण कहाणी आपल्याला काय सांगते? ही गोष्ट आहे वैयक्तिक महत्वाकांक्षांची, पक्षीय राजकारणाची आणि त्यात होणाऱ्या सरकारी यंत्रणांच्या कथित वापराची. या सगळ्या गुंतागुंतीच्या खेळात एक मोठा प्रश्न उभा राहतो की राजकीय दावपेच कुठे संपतात आणि संस्थात्मक दबाव कुठून सुरू होतो, याची सीमारेषा कशी ठरवणार?